उज्ज्वल. महाराष्ट्रातल्या लोकांनी या महोत्सवाला भेट दिली, जो आपला गेल्या वर्षी 7.5 लाख होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकड्यांमध्ये बोलायचं तर संतांचा स्टॉल होता, त्यांच्याकडून 20-20 रुपयाचे 50-50 रुपयाची शनिवार रविवार आणि दुसरा शनिवार रविवार. हा एकदम आमचाही त्या आकड्यावर विश्वास बसत नाही. पुणे पुस्तक महोत्सवाची यशस्वी सांगता काल रात्री झाली. काल रविवार विश्वविक्रमी एवढी गर्दी झाली. एकूण 9 दिवसामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाला 12.5 लाख पेक्षा पुणेकर आणि महाराष्ट्राच्या जनतेने भेट दिली. 30 लाखापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री या पुस्तक महोत्सवात झाली. एकूण आर्थिक उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्तची या पुस्तक महोत्सवात झाली. आणि विशेष म्हणजे जवळजवळ 500 नवीन पुस्तकांचं प्रकाशन झालं एका ठिकाणी 9 दिवसात. वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन हे 500 पेक्षा जास्त या ठिकाणी झालं. जो चिल्ड्रन्स कॉर्नर होता, लहान मुलांचं सेंटर होतं, तिथे 400 शाळांमधल्या 30,000 मुलांनी सहभाग नोंदवला आणि तिथल्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभागी या सगळ्या झाले. आणि नेहमीप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाने यावर्षी पुस्तकाला घेऊन 3 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विश्व विक्रम पुणे पुस्तक महोत्सवाने यावेळेस या सगळ्या विषयामध्ये केले. येणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना 1 लाख तरुणांना आपण या ठिकाणी पुस्तकं भेट दिली आणि 1 लाख तरुणांना आपण 100 रुपयाचं कुपन गिफ्ट या सगळ्या विषयामध्ये माननीय चंद्रकांत दादांच्या वतीने आपण दिलं. महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालय या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायला आली आणि आपल्या वर्षभरासाठी लागणारी सगळी पुस्तकं या पुस्तक महोत्सवामधनं सगळे घेऊन गेले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एकूण 12.5 लाख लोकांमध्ये 60% तरुण होते, महाविद्यालयीन विद्यार्थी होते, जे उत्स्फूर्त या सगळ्या याच्यामध्ये येत होते. हा एक सगळ्यात चांगला आशादायी चित्र आहे. आज या निमित्ताने पुढच्या पुस्तक महोत्सवाची आम्ही घोषणा करतोय. पुढचं पुणे पुस्तक महोत्सव हे 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2026 याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होईल एवढं आपल्याला सांगतो. आणि